आयशू, आज काय स्पेशल? आज आपण झणझणीत पुणेरी मिसळ करणार आहोत. चला तर मग पुढे बघूया. आता मी जी मिसळ करणार आहे ती 8 ते 10 लोकांसाठी करणार आहे. त्यामुळं मला आता अर्धा किलो मटकी घेतली आहे मी. ती मटकी आपण कुकरला लावून घेऊया. त्यात 2 ग्लास पाणी घालून हळद, हिंग आणि मीठ घालून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊयात. आता मी खोबरं घेतलेलं आहे. खोबरं छान असं परतून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत. त्यानंतरनं तीळही लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेऊयात. आता बघितलं तीळ आपली छान अशी लाल परतून झालेली आहे. त्यानंतर आपण कांदाही लाल होईपर्यंत परतून घेऊया मीडियम गॅसवर. आता आपला कांदाही परतून झालेला आहे. टोमॅटो परतून घेऊयात. आता भाजलेले धने बारीक करून घेणार आहोत. आता 4 ते 5 पळी आपण तेल घालून घेऊयात कढईत व जिरा तडतडला की मग त्यात हिंग ॲड करूया. त्यानंतरनं मी त्यात तमालपत्र, दालचिनी आणि लवंगही ॲड केलेला आहे. आता आपण त्यात कढीपत्ता ॲड करूया. कढीपत्ता छान असा तडतडला की आपण त्यात अद्रक लसूणची पेस्टही ॲड करणार आहोत व छान हलवून घ्या. आता खोबऱ्या आणि तिळाची पेस्ट ॲड करून छान हलवून घेऊया म्हणजे तेल सुटेल. आता बघू शकता तुम्ही परतून झालेलं आहे. आता त्यात आपण कांद्याची पेस्ट ॲड करूया व छान परतून घेऊया. आता तुम्ही बघू शकता हळूहळू तेल सुटत आहे. आता त्यात टमाट्याची प्युरी पण घालून घेऊया. प्युरी छान हलवून घेऊया. आता मी जी प्युरी राहिली होती त्यात थोडंसं पाणी घालून हलवून घेते. आता हळूहळू तेल सुटेल. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता त्यात आपण मसाले ॲड करूया. धने जिरे पूड, गोडा मसाला, काश्मीरी लाल तिखट, कांदा लसूण मसाला. आता छान असं परतून घेऊया. सारखं हलवत राहा म्हणजे खाली करपणार नाही. जर तसंच तुम्ही ठेवलं तर खाली करपूही शकतं. आता त्यात मीठ ॲड करूया आणि मिसळ मसाला ॲड करतोय. आता त्यात पाणी घालूया आणि 5 ते 10 मिनिटं वाफून घेऊया. तुम्ही बघू शकता मी पाणी अजून ॲड केलेलं आहे. आता छान आपली तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता त्यात मी थोडीशी कसुरी मेथी ॲड करते आणि आपण जी शिजवलेली मटकी होती ती ॲड करणार आहोत. पाणी घालताना गरम पाणी घाला. तुम्ही त्यात 2 ग्लास गरम पाणी करून घालू शकता. आता मी वरून थोडासा मिसळ मसाला घालते. त्याने फ्लेवर छान उतरतो आणि सुंदर दिसतो. आता आपली मिसळ तयार आहे. मी वरतून कोथिंबीर घालते. तुम्ही बघू शकता कसं तेल सुटलेलं आहे. दिसायलाही किती सुंदर दिसते आणि खायलाही तेवढीच टेस्टी आहे. तर तयार आहे आपली पुणेरी मिसळ. नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटली मिसळ आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.